नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचारी च्या बाबतीत 22 एप्रिल रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला। त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, बातमी आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत 22 एप्रिल रोजी निर्गमित शासन निर्णय निर्गमित। या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। माहितीचे शीर्षक आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग दिनांक 22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय। या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, शासन निर्णय च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने केला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचा आढावा घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत। सदरच्या शासन निर्णयानुसार निलंबनाचा कालावधीमध्ये प्रशासकीय स्वरूपातील कारवाई असेल अशा कर्मचाऱ्यास दीर्घकाल निलंबन ठेवल्यास त्याचा सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यावर विपरीत परिणाम होत असतो आणि सदर शासन निर्णयानुसार निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचा आढावा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत। सदरच्या शासन निर्णयानुसार निलंबनाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय स्वरूपाची कारवाई असेल तर कर्मचाऱ्याचे दीर्घकाल निलंबन ठेवल्यास त्याचा सामाजिक आणि विपरीत आयुष्यावर विपरीत परिणाम होत असतो आणि अशाच प्रकरणामध्ये सदर निलंबित कालावधीमध्ये त्याचा निर्वाह भत्ता व इतर भत्ता अदा करावा लागतो। त्यामुळे समर्थनीय कारवाई शिवाय अधिक पेक्षा अधिक काळाकरता निलंबित ठेवले जाणार नाही, त्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यामध्ये निलंबनाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या विरुद्ध कार्यवाही तसेच न्यायिक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच निलंबन दिनांकापासून 3 महिन्याच्या आत विभागीय चौकशी व न्यायिक कारवाई सुरू न झाल्यास अशा प्रकरणी 3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर निलंबन पुढे चालू ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। गट अ व गट ब अधिकाऱ्यांच्या बाबतीत मंत्रालयीन स्तरावरील निलंबनाचा आढावा समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव हे अध्यक्ष, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे सदस्य, सहसचिव, उपसचिव, गृह विभाग हे सदस्य, तर संबंधित मंत्रालयीन विभागाचा संबंधित कक्षाचा सहसचिव, उपसचिव हे सदस्य सचिव असतील। तर गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयीन कर्मचारी वगळून इतर कर्मचाऱ्यांसाठी याबाबत विभागीय आयुक्त, अध्यक्ष, तर विभागीय स्तरावर कार्यरत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वरिष्ठ अधिकारी हा सदस्य असेल। तर विभागीय उपायुक्त महसूल विभागाचा सदस्य, तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्राधिकरणाचा अथवा शिस्तभंगाविषयक प्राधिकरणाचा उप आयुक्त दर्जाचा प्रतिनिधी आमंत्रित सदस्य असेल आणि निलंबन आढावा समितीने विचारात घ्यावयाच्या कोणत्या बाबी आहेत त्याचा सखोल अभ्यास या शासन निर्णयात देण्यात आला आहे आणि त्यानुसार फौजदारी प्रकरणच्या अनुषंगाने कार्यवाही, दोषारोपण, स्वरूप, संभाव्य कमाल शिक्षा, गांभीर्य तसेच शिस्तभंगाविषयक कार्यवाहीची सद्यस्थिती, न्यायालयात दोषारोपण दाखल करण्यात आले आहे किंवा कसे
असल्यास दोषारोपणाचे स्वरूप, संभाव्य कमाल शिक्षा, पोलीस तपास संबंधी सद्यस्थिती, केस डायरी, पोलिसांनी गोळा केलेले इतर पुरावे, न्यायालयाने न्यायिक प्रकरणातील सद्यस्थिती, निलंबनाचा कालावधी, न्यायिक प्रकरणातील सद्यस्थिती, निलंबन विषयक शासकीय सेवकास सेवेत पुन्हा स्थापित केल्यास तपासावर होणारा परिणाम, निलंबित शासकीय सेवकास पुन्हा प्रस्थापित केल्याने कार्यालयीन शिस्तीवर होऊ शकणारा परिणाम, संबंधित कर्मचाऱ्यांच्या त्यापूर्वीचा तपशील, संबंधित कर्मचाऱ्यास अदा करण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्याची रक्कम आणि टक्केवारी या संदर्भामध्ये सखोल अभ्यास समितीने करून निर्णय 3 महिन्याच्या आत घेणे आवश्यक आहे. करिता शासन निर्णय दिला आहे. या शासन निर्णयाची ही लिंक आहे. ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.